येस. हॅलो एव्हरीवन, आय एम काजल दिवे. वेलकम बॅक टू रेबल अकॅडमी. बघा, आजच्या सेशन मध्ये अगदी महत्वाचं डिस्कशन आपण करणार आहोत. महत्वाचे पॉइंट्स तुम्हाला, महत्वाचे टॉपिक्स तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता आपली TIT ची जी एक्झाम आहे याच्यामध्ये इंग्लिश सब्जेक्ट जर बघायला गेलात तर याच्यामध्ये परफेक्ट स्टडी प्लॅन काय आहे आणि परफेक्ट कोणते टॉपिक तुम्ही फॉलो केले पाहिजेत, परफेक्ट सिलेबस काय आहे, स्टडी प्लॅन काय, या सर्व गोष्टी आपण आज इथे व्यवस्थितपणे पाहणार आहोत. ठीक आहे. सो पाहण्याआधी फटाफट लिंकला शेअर करायचंय. शेअरिंग मध्ये कोणतीही कंजूसी करायची नाहीये. ठीक आहे. चला, सो वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया सेशनला. स्टार्ट करण्याआधी आपली जी बॅच आहे त्या बॅच बद्दल आपण पाहणार आहोत. ठीक आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिका आपली ही पेड बॅच आहे. ही सर्व विषय संगणक विषय सहित आहे. या बॅच मध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण, सर्व विषयांचा रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स मोफत, व्हिडिओ डाउनलोड सुविधा, डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास आणि लेक्चर अगदी अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकता. हे कुठे शक्य आहे तर आपली अंगणवाडी पर्यवेक्षकाची जी पेड बॅच आहे त्याच्यात या सर्व गोष्टी शक्य आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. तुम्ही बघायला गेलं तर बॅच फक्त 1500 मध्ये आहे. नवीन बॅच तुमची 18 नोव्हेंबर पासून चालू होणार आहे. 18 नोव्हेंबर पासून तुमची नवीन बॅच चालू होणार आहे. सो 18 नोव्हेंबरची वाट बघायची नाहीये. ऍडमिशन अगदी दणक्यामध्ये चालू आहे. सो जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर तुम्हाला ऍडमिशन करून घ्यायचे. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त जर काही जणांना फक्त ICDS अंगणवाडीचे अतिसंभाव्य तांत्रिक क्वेश्चन जर हवे असतील तर हे 6000 प्रश्न तुम्हाला मिळणार आहे 550 मध्ये फक्त. यामध्ये तुम्हाला ICDS योजना व कायदे, पोषण अभियान, संगणक, अंगणवाडी इतिहास व कार्य, महिला व बालक योजना, महिला व बालक धोरणे, महिला व बालक कायदे या सर्व गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार फक्त 550 मध्ये. ठीक आहे. चला, सो आता बघूयात आपलं एक परफेक्ट स्टडी प्लॅन. ठीक आहे. TIT साठी आपण काय पाहणार आहोत, स्टडी प्लॅन पाहणार आहोत. ठीक आहे. आता एक परफेक्ट स्टडी प्लॅन बघायला गेलात तर तुमचं इंग्लिश मध्ये एक आहे ग्रामर, एक आहे ओकॅप. ठीक आहे. आता या फर्स्ट ऑफ ऑल वी आर टॉकिंग अबाउट द ग्रामर. ठीक आहे. आपण ग्रामर बद्दल बघणार आहोत. ठीक आहे. सो तुम्हाला ग्रामर आणि ओकॅप या दोघांना सुद्धा फॉलो करायचं आहे. ठीक आहे. की फक्त ग्रामरवर आम्ही चांगला फोकस देऊ, ओकॅप आम्ही नंतर करणार असं करायचं नाहीये. तुम्हाला दोन्ही गोष्टींना बॅलन्स करून तुम्हाला चालायचं आहे. ठीक आहे. नाव हिअर वी आर टॉकिंग अबाउट द ग्रामर. ग्रामर मध्ये तुम्हाला पहिलं तर पार्ट्स ऑफ स्पीच क्लिअर करायचं आहे. पार्ट्स ऑफ स्पीच क्लिअर करायचं आहे. आता तुम्ही पार्ट्स ऑफ स्पीच झालं, त्यानंतर टेन्स झालं, त्याच्यानंतर व्हॉइस, त्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता तुमचं क्लॉजेस आणि बाकीचे जे टॉपिक असतील ते. ठीक आहे. ते तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे फॉलो करायचे. आता तुम्ही अगदी ज्यांनी 0 पासून सुरुवात केली असेल, ज्यांनी बेसिक पासून सुरुवात केली असेल, ज्यांना थोडंफार येतं इंग्लिशचं सिलेबस, म्हणजे ते अवेअर आहेत इंग्लिशच्या सिलेबस बद्दल, या काहींना काहीच माहित नाही, काहींना सगळं माहिती आहे, पण नक्की सिलेबस कशा प्रकारे फॉलो करायचा. बघा, अभ्यास करण्याची पण पद्धत असते. उठसूट काही गाढवासारखं करून चालत नाही. कारण की आपल्याला जर स्कोर काढायचा असेल तर आपल्याला स्मार्ट वर्क करणं गरजेचं आहे, ताकी आपलं टाइम पण वाचेल आणि जे केलेलं आहे ते परफेक्ट डोक्यात पण बसेल. त्यासाठी मी आय थिंक परवा दिवशीच, आय थिंक काल या परवा दिवशी, काल आय थिंक 2 तासाचं सेशन मी घेतलेलं. ठीक आहे. की तुम्ही अभ्यास कशा प्रकारे केलं पाहिजे. 10 वाजता का 9 वाजता काहीतरी सेशन घेतलेला रात्री. तर तो कालचं सेशन, रात्रीचं सेशन जाऊन तुम्हाला बघायचंय. 2 तासाचं आहे. त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी मी एक्सप्लेन केलेल्या आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला हे टॉपिक करायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं याच्या व्यतिरिक्त सुद्धा बाकीचे टॉपिक आहेत, पण तुम्हाला अशा प्रकारे फॉलो करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचं आहे ओकॅप. आता ओकॅप मध्ये बघायला गेलं तर तुम्हाला सिनोनिम्स आहेत, तुम्हाला अँटोनिम्स आहेत, तुम्हाला इडियम्स आहेत, त्यानंतर तुम्हाला स्पेलिंग एरर सुद्धा आहे. सो या सर्व गोष्टी तुम्हाला येतील. ठीक आहे. त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन सुद्धा आहे यामध्ये तुम्हाला. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला ओकॅप मध्ये आहेत. ठीक आहे. सो ग्रामर आणि ओकॅप या दोघांना आपल्याला सोबत घेऊन चालायचं आहे. दोघांचं इम्बॅलन्स होऊ द्यायचं नाहीये. ज्यांचं इम्बॅलन्स होतं, जे फक्त एकदम ग्रामरवरच फोकस देतात, त्यांचा स्कोर जास्त होत नाही, आणि जे फक्त ओकॅबवर स्कोर देतात त्यांचाही होत नाही. ठीक आहे. सो फक्त ओकॅबवर आणि ग्रामरवर एक एक वर फक्त फोकस नाही द्यायचं, तर दोघांना बॅलन्स ठेवायचे. ग्रामर आणि ओकॅब या दोघांवर तितकंच तुम्हाला फोकस करायचं आहे. ठीक आहे. आता स्टडी प्लॅन मध्ये तुम्ही वेळ किती देऊ शकतात, तर TIT साठी जर तुम्ही बघत असाल तर एक्झाम एकदम ऍडव्हान्स लेवलची येणार नाही. ठीक आहे. बेसिक टू ऍडव्हान्स, म्हणजे बेसिक टू मॉडरेटच येईल. आताच तुम्ही सध्या, आता 10 तारखेला जे पेपर झालेलं आपलं TETचं, जो 10 तारखेला TETचा पेपर झालेला, त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलंच असेल अगदी व्यवस्थितपणे, म्हणजे बोलतात ना, अगदी इझी प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारलेलं होतं. TET साठी तुम्ही पाहिलंच असेल TETच्या एक्झामला, म्हणजे जास्त काही कठीण असं काहीच नव्हतं. ठीक आहे. TIT साठी सुद्धा तुम्हाला जास्त काही कठीण असं काही नसणार. फक्त एक बोलतात ना, इझी टू मॉडरेट असणार. ठीक आहे. इझीच असतील मोस्टली, पण ते तर घुमून फिरून विचारणार. ठीक आहे. त्यामुळे ते थोडे तुम्हाला हार्ड वाटू शकतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला स्पॉटिंग एरर सुद्धा विचारू शकतात.
स्पॉटिंग एरर विचारू शकतात, फिल इन द ब्लँक विचारू शकतात. फिल इन द ब्लँक, फिल इन द ब्लँक हा असा टॉपिक आहे ज्याच्यामध्ये तुमचं ग्रामर पण युज होतं आणि तुमचं ओके पण युज होतो. ठीक आहे, ग्रामरचं ठीक आहे. त्यानंतर मग सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट हा सुद्धा टॉपिक तुम्हाला विचारण्यात येऊ शकतो. ठीक आहे, हे सर्व टॉपिक तुम्हाला एक्झाम मध्ये विचारण्यात येणारच. ठीक आहे, ग्रॅमॅटिकल एरर वाला हा टॉपिक पण तुम्हाला येणार, ग्रॅमॅटिकल एरर. ठीक आहे, सो याच्यामध्ये तुमचं बेसिकली एक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे पार्ट्स ऑफ स्पीचची. ठीक आहे, पार्ट्स ऑफ स्पीच. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघायला गेलं तर एक सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट हा सुद्धा टॉपिक तुमचं क्लिअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे, कारण की हे खूपदा तुम्हाला स्पोर्टिंग एरर झालं, ग्रॅमॅटिकल एरर झालं, याच्यामध्ये युज होणार. ठीक आहे, आणि याच्या पार्ट्स ऑफ स्पीच झालं, सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट झालं, याच्या अगदी बेसिक कन्सेप्ट तुम्हाला विचारण्यात येतील. अगदी बेसिक कन्सेप्ट, जास्त काय कठीण याच्यामध्ये विचारण्यात येणार नाही. ठीक आहे, आता स्टडी प्लॅन बद्दल बघायला गेला तर किती वेळ आम्ही दिला पाहिजे, किती वेळ आम्ही दिला पाहिजे, तुमचं ऑब्विसली ही एक डाऊट असेल की मॅडम किती वेळ दिला पाहिजे. तर बघा, ग्रामर जर झालं तर ग्रामर आणि ओके या दोघांना सोबत घेऊन चालायचे. या दोघांविषयी सांगते तुम्हाला. दिवसातून नाही करून 2 तास तुम्हाला ग्रामरला द्यायचंय. ठीक आहे, याच्यामध्ये 1 तास तुम्ही कशाला देऊ शकता, टॉपिकला. टॉपिक म्हणजे एक टॉपिकची कन्सेप्ट जी असते ना, थेरी पार्ट, कन्सेप्ट जो थेरी पार्ट असतो ना, जर तुमचा थेरी पार्ट झालेला नसेल तर त्याला देऊ शकतात. आणि राहिलेला 1 तास हा तुम्ही काय देऊ शकतात, एमसीक्यू. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह करणं. ठीक आहे, कशाला देऊ शकता तुम्ही, क्वेश्चन सॉल्व्ह करायला देऊ शकता. ठीक आहे, सो अशा प्रकारे तुम्हाला हे काय करू शकता तुम्ही, तर 2 तास देऊ शकता. ठीक आहे, ग्रॅमर झालं. ग्रॅमर नंतर तुमचं येतं ओकॅब. आता ओकॅब मध्ये बघायला गेलात, ओकॅब मध्ये जर तुम्ही बघायला गेला तर इथे तुम्हाला 1 तास दिला तरी इनफ आहे. ठीक आहे, 1 तास. आता ओकॅबचा अभ्यास तुम्हाला कशा प्रकारे करायचा आहे, तर पीवायक्यूज इट्स मोस्ट इम्पॉर्टंट. पीवायक्यूज. ठीक आहे, जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक वर्ड दिलेला आहे टेस्टिंग. तुम्हाला एक वर्ड दिले टेस्टिंग आणि त्याचे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत. ठीक आहे, आता ए दिलेला आहे डल, बी दिलाय ब्युटी, सी दिलाय बिटर. ठीक आहे, 4 दिलेला आहे टेस्टी, सॉरी डेलिशियस. 4 दिले तुम्हाला डेलिशियस. ठीक आहे, 4 दिले तुम्हाला डेलिशियस. ठीक आहे, सो ऑब्विसली यातलं तुमचं करेक्ट वन काय येणार, यातलं तुमचं करेक्ट वन डेलिशियस येणार. म्हणजे टेस्टीचं तुम्हाला सिनोनिम विचारलेला आहे, त्यामुळे डेलिशियस हा तुमचा करेक्ट आन्सर येणार टेस्टीसाठी, डेलिशियस. आता टेस्टी हा आपण बेसिक मध्ये वापरतो, हा टेस्टी मस्त झाले जेवण. पण थोडं 1-2 पावलं पुढे गेले तर टेस्टीसाठी दुसरा वर्ड आहे डेलिशियस. ठीक आहे, सो हा शब्द तुम्हाला वापरण्यात येईल. तर तुम्हाला समजा पीवायक्यूचा हा एक प्रश्न आहे, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते की पीवायक्यू तुम्हाला कसे सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, सो तुम्हाला काय करायचंय, प्रत्येक शब्दाचा अँटोनिम सिनोनिम तुम्हाला काढायचे. फक्त प्रश्न नेहमी लक्षात ठेवा, ओकॅब मध्ये फक्त प्रश्न आणि उत्तराकडे जाऊ नका. तर बाकीचे जे ऑप्शन दिले त्या सर्व ऑप्शनचे तुम्हाला अँटोनिम आणि सिनोनिम काढायचे. कारण की मे बी तुम्हाला नेक्स्ट टाइम ते बिटर या वर्डचं विचारतील, मे बी डल या वर्डचं अँटोनिम विचारतील. सो अशा प्रकारे तुम्हाला शब्द विचारण्यात येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे अभ्यास करायचा आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, सो हा तुम्हाला एक पीवायक्यू अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. आणि यासाठी माझं रोज दुपारी 12 वाजता, रात्री 10 वाजता माझा लेक्चर होतच. तो लेक्चर माझा अटेंड करायचे, त्याच्यामध्ये मी पीवायक्यूज घेते. जर तुम्हाला 1 तासाचा हा कन्सेप्टला दिलेला आहे, या कन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर होत नसेल तर त्यासाठी माझा रात्री 10चा लेक्चर आहे. ठीक आहे, कधी लेक्चर आहे, तर रात्री 10 वाजता लेक्चर आहे. जर ओकॅबचं होत नसेल तर ऑब्विसली ह्या दोघांसाठी, इव्हन बघा कन्सेप्ट, टॉपिक कन्सेप्ट साठी रात्री 10 वाजता असतो. 1 तासाच्या एमसीक्यू साठी दुपारी 12 वाजता असतो. ठीक आहे, कधी तर दुपारी 12 वाजता असतो. ओकॅब साठी बघायचं असेल तर माझा वाव ओकॅबची माझी सिरीज चालू आहे. ही व्हिडिओ मध्ये अपलोड होते, लाईव्ह नसतं, ही व्हिडिओ मध्ये अपलोड होते आणि बाकीचे हे 2 लेक्चर म्हणजे लाईव्ह असतात. ठीक आहे, हे तुम्ही रोज अटेंड करू शकतात. सो अशा प्रकारचं तुम्हाला स्टडी प्लॅन फॉलो करायचा आहे. तुम्हाला इम्बॅलन्स होऊन द्यायचं नाही. ठीक आहे, ग्रामर ओकॅब. ठीक आहे, तुम्हाला दोघांना सुद्धा व्यवस्थित फोकस करायचा आहे, इम्बॅलन्स होऊन द्यायचं नाहीये. जेवढं एकाच टॉपिकवर, एकाच कन्सेप्टवर तुम्ही फोकस द्याल तर ते इम्बॅलन्स होईल. तसं करायचं नाही, सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं आहे. ठीक आहे, आपली बॅच आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका बॅच. बॅचचे फीचर बघू शकता तिथे. जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आहे, रेकॉर्डेड लेक्चर आहे, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स, व्हिडिओ डाउनलोड, डिजिटल बोर्डवर तुमचा क्लास होणार आहे आणि प्लस तुम्ही लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता. ठीक आहे, त्या व्यतिरिक्त तुम्ही बघू शकता 1500 फक्त याची फी आहे. 18 नोव्हेंबर पासून बॅच सुरू होत आहे. आयसीडीएस अंगणवाडीची बॅच आहे. अतिसंभाव्य तांत्रिक प्रश्न आहे 6000 फक्त 550 मध्ये आहे. याच्या व्यतिरिक्त आपली सीईटीची बॅच आहे, फक्त 500 मध्ये आहे. याच्यामध्ये रेकॉर्ड तुम्हाला भेटेल हिंदीमध्ये. ठीक आहे, रेकॉर्ड हिंदीमध्ये. त्यानंतर टीएआयटी ज्यासाठी मी स्टडी प्लॅन सांगत येते, टीआयटी ची सुद्धा बॅच आहे.
फक्त 3,000मध्ये आहे. ठीक आहे. या सर्वांचा, या दोन्ही बॅचचा लाभ तुम्ही 1 वर्षापर्यंत घेऊ शकतात. किती? तर 1 वर्षापर्यंत घेऊ शकतात. ठीक आहे. सो ऑब्व्हियसली हा स्टडी प्लॅन फॉलो करायचा आहे आणि मी आता इथेच थांबत आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. बाय बाय. हॅव अ ग्रेट डे. थँक यू सो मच.